सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर मुंडे आणि धस यांच्यातील राजकीय संबंध कमालीचे ताणले गेलेत। धसांनी सातत्यानं धनंजय मुंडेंना टार्गेट केलं, तशातच त्यांनी पंकजा मुंडेंवरही विधानसभा निवडणुकीवरून टीका केली होती। निवडणुकीत पंकजांनी विरोधात काम केलं असा धसांचा आरोप होता। त्यामुळे सुरेश धस आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येतील का असा प्रश्न उपस्थित केला जात होता। पण आता सुरेश धसांच्या आष्टीमध्ये एका शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत पंकजा मुंडे सहभागी होणार असल्याची माहिती आहे। त्या येणार आहेत, शासकीय कार्यक्रम आहेत, प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार करू, त्यांचं प्रचंड चांगलं इथं अभिनंदन करू आणि त्या इथं बोलतीलसुद्धा, मार्गदर्शनसुद्धा करतील। व्यक्तिगत आमचा मतभेद हा जो आहे तो नंतरचा विषय, तो वेगळ्या स्टेजवर, या स्टेजवरती काही नाही। आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करू, कारण हा शासकीय कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पक्षीय नाही। मी अजून नाही मागितलं, मी नाही मागत हो। प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत, 5व्या टर्मचे, 5वी टर्म आहे त्यांची, माझी 5वी आहे, त्यांची 5वी आहे। ते 5व्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात, पण मी अजून मागितलेलं नाही। बरं, माझं म्हणणं आहे ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचे नाव आहे, जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल इथं, कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।